पहलगाम हल्ल्यात पुण्यातील कौस्तुभ गणबोटेंची हत्या करण्यात आली होती आणि आता एअर स्ट्राईक नंतर गणबोटे कुटुंबियांनी समाधान व्यक्त केलंय। भारतीय सैन्याचे आभार मानलेत। मोदींना सांगा म्हणणाऱ्यांना मोदींना जशास तसा धडा शिकवल्याची भावना कौस्तुभ गणबोटेंच्या मुलानं व्यक्त केली आहे। सोबतच अजूनही कोणी दहशतवादी सुटले असतील तर त्यांना शोधा, संपवा अशी मागणी कुटुंबीय करतायत। साम टीव्हीशी एक्सक्लुसिव्ह बातचीत त्यांनी केली आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये 27 जणांना मृत्यू झाल्यानंतर खरं तर भारताकडून जशास तसे उत्तर जे आहे ते देण्यात आलेले आहे। माझ्यासोबत संगीता गणबोट आहेत। भारताने जशास तसं उत्तर दिलेले आहे त्यावर मी समाधानी आहे आणि अजून त्या मोदींनी त्यांना सोडूच नाही, अगदी त्यांना पूर्ण खतम करून टाकावं असं मला वाटतं। छान झालेले सिंदूर नाम देऊन आमच्या लेडीजचाही तिथं ज्या कोणी होता ज्यांच्यावर हा आघात झालेला आहे त्यांना सन्मान दिल्यासारखं आहे। खरं तर ज्यावेळेस धर्म जात विचारून त्या ठिकाणी तुम्ही ज्या सगळी थरार पाहिलेला होता, ते दहशतवादी पाहिलेले होते आणि आत्ता ही उत्तर पाहता तुम्हाला काय वाटतं? नाही, ज्या प्रकारे धर्म विचारून ह्यांना मारलं गेलेलं आहे तर ते आता मोदींनी उत्तर दिलेले आहे त्या गोष्टीचं। आम्ही वाट बघत होतो की ह्या कृत्याचा प्रतिशोध कधी घेतला जाईल आणि तो घेतलाय आणि जे यांनी नाव पण दिलं या ऑपरेशनला, ऑपरेशन सिंदूर, तर ते एकदम योग्य दिलं आहे। कारण की त्यांनी ह्या लोकांना सांगितलं होतं की आम्ही बायकांना आणि मुलींना किंवा पोरांना नाही हानी पोचवत, हे जाऊन तुम्ही मोदींना सांगा। तर त्याचं जे उत्तर त्यांनी दिलं ते एकदम योग्य दिलं आहे या ऑपरेशनचं नाव सिंदूर ठेवून। की अजून जे काही त्यांचे संघटन राहिले असतील किंवा जे काही त्यांचे आतंकवादी चे हेड राहिले असतील किंवा हँडलर्स राहिले असतील त्यांनाही भारत सरकारने पूर्णपणे संपवून टाकावं, जेणेकरून हे परत आपल्यावरती हल्ला करू नाही शकणार। कॅमेरामन किरण काजळेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे।